अनेक प्रकारचे आजार असलेले लोक आपण बघतो. त्याच्यात कोणकोणते आजार येतात तर अति रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर डायबेटिक पेशंट, मणक्याचे आजार, त्याच्यानंतर पार्किन्सन्स, हाड मोडलेले पेशंट, त्याच्यानंतर मनोरुग्ण पेशंट, न्यूमोनिया, एड्स, कर्करोग, अर्धांगवात असे अनेक आजार झालेले पेशंट, त्यानंतर टीबी, आकडी, दम्याचे पेशंट आपण आपण ब्लड प्रेशर कशाला म्हणतात तर त्या माणसाचा एखाद्या पेशंटचा जर प्रेशर 145 आणि खाली 90 पेक्षा जर जास्त असेल तर तो अति रक्तदाबाचा पेशंट होतो. तर अशा पेशंटमध्ये काय होतं तर पेशंटला हेडेक होतं, त्याच्यानंतर गरगरल्यासारखं होतं, चक्कर आल्यासारखे होते, डोळ्यापुढे अंधारी येते, असे लक्षणं पेशंटमध्ये दिसतात. तर अति रक्तदाब कसा होतो तर मेंदूला किंवा हृदयाला काही जर आघात झालेला असेल तर अति रक्तदाब दिसतो. तर स्वाभाविक रक्तदाब आपला किती असतो 120 ते अति रक्तदाब 120 ते 80 हा नॉर्मल, त्याच्यानंतर 140 ते 80 सौम्य रक्तदाब म्हणतात त्याला, आणि 145-95 हा हाय ब्लड प्रेशर, हाय बीपी असं म्हणतो. या अशा प्रकारच्या जो रक्तदाब वाढतो 145-160 च्या वर जो बीपी असतो त्याला आपण हाय ब्लड प्रेशर असं म्हणतो. त्यामध्ये पेशंटचं डोकं जड होतं, डोळ्यापुढे अंधारी येते, चक्कर येते. त्यानंतर जर मेंदूला आघात झालेला असेल तर कोणती लक्षणे दिसतात तर डोकेदुखी, उलटी, पेशंट बेशुद्ध पडतो, अशा प्रकारची लक्षणे दिसतात. आणि जर हृदयविकार असेल, हार्ट अटॅक आलेला असेल तर छातीत दुखतं, त्यानंतर हात जड झाल्यासारखा दिसतो, घाम येतो, पेशंट अस्वस्थ होतो. त्याच्यानंतर अशा वेळी जो त्याचा कोण नातेवाईक असेल तर त्यांनी काय करावे तर पेशंटला शांतपणे झोपवावे आणि त्याला जर त्याची प्रेशरची गोळी चालू असेल तर त्याला ती नियमित द्यावी. डॉक्टरांना कॉल करून मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढची काय जी ट्रीटमेंट असेल ती चालू करावी. पेशंटला मीठ खाण्यास पेशंटच्या जेवणात मिठाचे प्रमाण कमी करायचे. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला कंपवात. कंपवात म्हणजेच काय पार्किन्सन्स. पार्किन्सन्स मध्ये काय होतं तर पेशंट चे हातपाय हलायला लागतात, त्याच्यानंतर हातापाय हालचाल जी असते ती मंदावते, त्याच्यानंतर डोक्याची हालचाल पण सुरू होते. अशा हळूहळू याच्यात लक्षणे दिसायला लागतात. त्याच्यानंतर पेशंट जो असतो तो पाय ओढत चालायला लागतो. त्याच्यानंतर जे बदल होतात हे आपल्या पहिल्या अवस्थेत होतात बदल. त्याच्यानंतरच्या अवस्थेत चालणे बदलते, बोलणे जड होते, चेहऱ्यावरचे स्नायू ताठर होतात, चेहरा भावना शून्य होतो आणि आजारामुळे रोगी दुर्बल बनतो. त्याला काय करायचं तर स्नायूंचा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्नायूंचा ताठरपणा व कंप कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला औषधं चालू करायची. त्याच्यानंतर पार्किन्सनच्या रुग्णाची देखभाल कशी करायची तर त्याला अति मानसिक त्रास होईल अशी कामे त्याला करायला द्यायची नाही किंवा अति कष्टाची कामं करायला द्यायची नाही. त्यानंतर विश्रांती देऊन त्याला मनोरंजन त्याच्याबरोबर जेवढं करता येईल किंवा त्याला टीव्ही अजून काय वेगळ्या गोष्टीचं मनोरंजन करता येईल अशा गोष्टींकडे त्यांचं लक्ष आपण केंद्रित करायचं. त्याच्यानंतर अशा पार्किन्सनच्या पेशंटला कोणाची जास्त गरज आहे तर त्यांच्या नातेवाईकांची जास्त गरज असते. हा पार्किन्सन्स हा जो काही आजार आहे तो मुख्यतः ओल्ड एज मध्येच दिसून येतो किंवा अनुवंशिक जर असेल तर तो दिसतो किंवा आपल्या घरात कोणाला असेल तर त्याच्यानंतर पुढच्या पिढीतल्या पण
कुठल्याही व्यक्तीला तो होऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो आहे तो आपला मधुमेह. मधुमेह म्हणजे काय तर डायबिटीस. आपल्या आजूबाजूला मधुमेहाचे पेशंट आजकाल बरेच वाढलेले आहेत. त्याच्यात मधुमेहामध्ये काय होतं तर रक्तातील जी साखर आहे ती वाढते आणि पिष्टमय पदार्थ व साखर यांच्या चयापचयासाठी इन्सुलिनची गरज असते. त्याच्यानंतर स्वादुपिंडाच्या कार्यात बिघाड झाल्यामुळे इन्सुलिनचा स्त्राव कमी होतो, त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण जे असते ते वाढते. रक्तातील साखर जास्त वाढल्यास ती लघवीद्वारे बाहेर टाकली जाते. त्या अशा वेळी काय होतं तर कोणती लक्षणे दिसून येतात तर पेशंटला तहान लागते, त्याच्यानंतर लघवी जास्त होते, घाम येतो, वजन कमी होते, पाय दुखतात, पायात मुंग्या येतात. एखादी जखम झाल्यास ती डायबिटीसच्या पेशंटची लवकर बरी होत नाही. अशा प्रकारची जी लक्षणे आहेत ती डायबिटीस मध्ये दिसून येतात. त्यानंतर रुग्णाची देखभाल आपण कशी करायची तर जेवणाच्या व नाश्त्याच्या वेळा व त्याच्या औषधाच्या ज्या औषधे कशी असतील तर जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर काय असेल ती व्यवस्थितपणे द्यायची. त्यानंतर इंजेक्शनची जर इन्सुलिन चालू असेल पेशंटला तर ते इन्सुलिन किती युनिट दिलाय ते आपण बघायचं. त्याच्यानंतर इन्सुलिनच्या नंतर लगेच त्याला नाश्ता तयार करून ठेवायचा. नाहीतर जर इन्सुलिन दिलं आणि अर्ध्या तासाने जर पेशंटला तुम्ही जेवण द्यायला गेलात तर पेशंटची अवस्था फार म्हणजे पेशंटला चक्कर वगैरे येऊ शकते किंवा तिची डायबिटीस असते ती लो होऊ शकते. त्याच्यामुळे इन्सुलिन नंतर लगेच त्याला जे काही त्याचं नाश्ता जेवण असेल ते द्यायचं. आणि ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जे काही युनिट असतील इन्सुलिनचे जे प्रमाण असेल तेवढंच ते तिन्ही वेळी द्यायचं. परत जी आपली डायबिटीस आहे ती आठवड्यातनं एकदा चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या पेशंटला जे काही पथ्य आहार असतील तो चालू करायचा. आणि अशा डायबेटिक जर पेशंट असेल तर त्याला जखमा होणार नाही यापासून पण त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दमामध्ये दमा जो आहे अस्थमा म्हणतात त्याला. त्या आवाजात काय होतं तर आपली ती श्वसन नलिका आणि उपनलिका यांच्या दोनांचं काय होतं आकुंचन पावतं. त्याच्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे काय होतं तर सुई असा आवाज येतो किंवा धाप लागते. त्यालाच काय म्हणतात की दम्यामध्ये काय होतं तर श्वसन नलिकेच्या आजारामुळे धाप लागते, हृदयविकारामुळे म्हणजे धाप लागते. त्याच्यानंतर मूत्रपिंडात जर काही विकार असतील तर त्याच्यामुळेही धाप लागू शकते. असे दम्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर श्वसन नलिकेच्या दम्याची कारणे काय आहेत तर ते अनुवांशिक जर असेल, घरात कोणाला दमा असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये असा होऊ शकतो. त्याच्यानंतर ॲलर्जी असेल किंवा प्रदूषणाची बाहेरचं जे पर्यावरण प्रदूषण आहे त्याच्यामुळे पण दम्याचे आजार होऊ शकतात. जंतू संसर्ग झाल्यास पण दम्याचे आजार होऊ शकतात. ते श्वसन दम्याची लक्षणे काय होतं तर ते लक्षणे सुरुवात अचानक होते, त्याच्यात श्वास घेताना त्रास होतो, अपूर्ण श्वास घेतल्याची म्हणजे भावना अशी पेशंटला होते. त्याच्यामुळे खोलवर श्वसन करता येत नाही. त्याच्यानंतर श्वास घेताना सुई असा आवाज येतो, छातीमध्ये घट्ट आवळल्यासारखे होते, रोगी अतिशय अस्वस्थ असा असतो. त्याच्यामुळे काही पेशंट मध्ये असं पण दिसतं की ओठ, जीभ, हातांची नखे असतात ती निळसर दिसू लागतात. त्यालाच काय म्हणतात तर सायनोसिस मध्ये हे दिसून येते. त्याच्यानंतर श्वसनाचा जो दर आहे तो प्रति मिनिटाला 12 पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना सांगायला पाहिजे. श्वसनाचा दर 40 मिनिटापेक्षा जास्त असल्यास डॉक्टरांना कळवायचे. म्हणजे आपला नॉर्मल जो असतो तो 18-20 या प्रमाणात असायला पाहिजे. मिनिटाला 12 पेक्षा खाली संपर्क साधायला पाहिजे. त्याच्यानंतर रुग्णाच्या अशा वेळेस काय होतं तर रुग्णाच्या नखांचा रंग, ओठ, कानाची पाकळी असे जे अवयव आहेत ते निळसर पडतात. त्याला सायनोसिस असे म्हणतात. तर त्या रुग्णाची आपण देखभाल कशी करायची, जर त्याची काही ट्रीटमेंट चालू असेल तर ती आपण
आपण ती द्यायची. त्याच्यानंतर त्याचे जे काही स्प्रे वगैरे चालू असतील तर त्याला ते लगेच ओढायला इनहेलर जर असेल तर लगेच तो पंप करायला सांगायचा. अशा वेळी त्या पेशंटला कशाची गरज असते तर ऑक्सिजनची गरज असते. त्याच्यामुळे लगेच ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून द्यायचा. त्याच्यानंतर वृद्धावस्थामध्ये काय येतं? वृद्धावस्था म्हणजे काय तर पेशंटचं दुसरं बालपण. वृद्धावस्थामध्ये काही काही लक्षणे दिसून येतात. तर अशक्तपणा येतो. त्याच्यानंतर पेशंटची काही जणांमध्ये भूक जास्त लागते, काही जणांमध्ये भूक लागत नाही. मेमरी लॉस होते, दिसणे ऐकायला कमी होतं, मानसिक स्थिती जे असते ती बिघडते, जेवलेले त्यांच्या लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे एवढी जी आहे ती लक्षणं दिसून येतात. त्याच्यामुळे झोप पण कमी होते, परत शौचास पण साफ होत नाही. त्याच्यानंतर आपण रुग्णाची देखभाल कशी करायची? त्यांच्या बरोबर जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ त्यांच्या बरोबर मनोरंजन करायचं. त्यांची जी काय आहे जेवणाची वेळ आहे, औषध पाणी आहे ते आपण वेळेवर द्यायचं. त्यानंतर त्यांचे अंथरूण वगैरे व्यवस्थित करून व्यवस्थित करून ठेवायचे. त्याच्यानंतर त्याला जर बेड रिडन जर असेल असा म्हातारपणातला पेशंट तर त्याला आपण काही जास्त झोपून काही जखमा होऊ नये याच्याकडे पण आपण लक्ष द्यायचं. त्याच्यानंतरचा जो आजार आहे ते हाड मोडणे म्हणजे फ्रॅक्चर. हाड मोडणे म्हणजे त्याच्यात काय येऊ शकतं तर ज्या ठिकाणी जर हाड मोडलेले आहे तिथे पेशंट ला वेदना होत असते. त्यानंतर हालचाल पण नीट होणार नाही. जो हाड मोडलेला जो पार्ट आहे तिथे सूज येणार. त्याच्यानंतर आधीतला आकार पण बदलणार. तर आपण काय लक्षात ठेवावे तर हाड मोडले जुळून येण्यासाठी वृद्धामध्ये जर हाड मोडलेले असेल तर जुळून येण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे हाड मोडलेल्या एखाद्या ठिकाणावरून एखादी गुठळी जर रक्ताभिसरणातून फुफ्फुसापर्यंत गेल्यास रोगी अचानक अत्यवस्थ होतो व मृत्युमुखी पडू शकतो. तर अशा रुग्णाची देखभाल कशी करायची तर बिछाण्यावर विश्रांतीसाठी रोगी एकाच स्थितीमध्ये जर सतत राहिल्यास त्याला बेड सोर्स होऊ शकतात म्हणजे जखमा होऊ शकतात. तर अशा वेळी आपण त्याची काळजी घ्यायची. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण दर 2 तासांनी त्या पेशंटची पोझिशन असते ती बदलायची. झोपेची जी स्थिती आहे ती 2-2 तासांनी बदलत राहायची. त्याच्यानंतर त्याला जर प्लास्टर वगैरे घातलेला असेल तर त्याची आपण काळजी घ्यायची. त्याच्यानंतर मणक्याचे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस. मणक्याचे आजार ह्याच्यामध्ये काय येतं तर आपली जी मान कंबर असते किंवा पाठ दुखते, दिसते, थंडी वाजून ताप किंवा सुका खोकल्यातनं जर कफ वगैरे पडत असे, जास्त कफ पडत असे तर आपण लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायचा. त्याच्यानंतर त्याचे थंडी तापापासून आपण संरक्षण करायचे. ताप असेल तर कोमट पाण्याने त्याची पूर्ण बॉडी असेल ती पुसून घ्यायची. त्याच्यामुळे जी औषधे आपण देणार ती त्याचे जे टायमिंग आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेवर द्यायचं. त्याला 1 वर्षाच्या आतील जर बालक म्हणजे मूल असेल आणि त्याला जास्त इन्फेक्शन झालेलं असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायचा. रुग्णाच्या त्वचेमध्ये काही बदल असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायचा. त्याच्यानंतर एड्स हा विषाणूमुळे होतो. हा रोग या रोगामुळे मानवाच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता असते ती कमी होते. हा रोग अनैतिक संबंध ठेवलेले असतील तर होतो. त्याच्यानंतर गरोदर मातेला जर असेल HIV तर तो त्याच्या गर्भासही होऊ शकतो.
त्याच्या हा HIV आहे जो स्पर्श करून होत नाही किंवा डासांची वगैरे लागण झाली तर HIV होत नाही. अशा वेळी त्याच्या रक्ताच्या तपासण्या केल्या जातात. त्याला काय म्हणतात, तर रक्ताची एलायझा टेस्ट केली जाते आणि वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, दोन टेस्ट केल्या जातात. एलायझा टेस्ट, वेस्टर्न टेस्ट, अशा दोन टेस्ट केल्या जातात. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, अशा दोन टेस्ट केल्या जातात. अशामध्ये काय होतं, तर जर एड्सचं जर इन्फेक्शन झालेलं असेल तर पेशंटचं वजन अचानक कमी होतं. त्याच्यामुळे त्यानंतर पेशंटला वरचेवर ताप, खोकला, परत TBची लक्षणे दिसू लागतात. घसा बसतो, त्याच्यानंतर घसा दुखतो, अंगावरती ॲलर्जी उठते, त्याच्यानंतर वारंवार शौचास होतं. अशा प्रकारचे लक्षणे दिसू लागतात. त्याच्यानंतर आपण त्या पेशंट सोबत जर काम करत असतो तर आपण कसली काळजी घ्यायची, तर त्या पेशंट जर इन्फेक्टेड असेल एड्सने तर त्याची जर आपण काळजी घेत असेल तर ती काळजी घेताना आपण हात मोजे वापरायचे किंवा त्याच्यानंतर मलमपट्टी केल्यानंतर जे काही असेल त्याचं मटेरियल ते आपण जाळून टाकायचं. त्याच्यानंतर त्याला डिस्पोजल सिरिंज वापरायची. त्याच्यानंतर ती सुई चुकू नये, आपल्या बोटाला लागू नये याची पण काळजी घ्यायची. त्याच्यानंतर रुग्णाची देखभाल, रुग्णाची मानसिक स्थिती बघून सहानुभूतीची किंवा आपुलकीची आपण वागणूक द्यायची. त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आपण त्याला चांगला आहार द्यायचा. त्याच्यानंतर त्याची मानसिक त्रास होऊ नये त्याला, असे वातावरण अशा वातावरणात अशा एड्सच्या पेशंटला आपण ठेवायचे. परत जी काही त्याची औषधे चालू असतील तर ती त्याला वेळेवर द्यायची. त्याच्यानंतर कर्करोग, कर्करोग जो आहे तो नवीन पेशींची जी अस्वाभाविक आणि अनियंत्रित वाढ होऊन त्याच्यापासून हा आजार होतो. कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाहीये, त्याच्यामुळे रुग्ण सहायकाला त्याची भीती नाही. तर अशा रुग्णाची आपण देखभाल कशी करायची, तर रुग्णाचे जे असते ते मनोधैर्य असतं ते वाढवायचं. त्याचे मानसिक संतुलन चांगलं राहायचं, असं आपण त्याच्याशी बोलून चालून त्याला मनोरंजन त्याच्याबरोबर करायचं. त्याच्यानंतर कर्करोगाच्या रुग्णाची देखभाल करताना काय करायचं, तर कर्करोगाच्या भागावर ओली जखम असू शकते. तर औषधोपचारामुळे अत्यंत अशक्तपणा व इतर लक्षणे दिसतात. त्याच्यामुळे आपण त्याची व्यवस्थित देखभाल करायची आणि डॉक्टरांनी दिलेले जे काही ट्रीटमेंट असेल किंवा बाकी काही असेल ते आपण त्या सूचना पाळायच्या. त्याच्यानंतर अर्धांगवाद म्हणजे काय, तर अर्धांगवाद मध्ये रक्तस्राव आणि मेंदूमध्ये जो आपला रक्तस्राव आणि रक्तवाहिन्यामध्ये रक्तवाहिनीत गाठ झाल्याने मेंदू क्रिया बिघडते आणि त्याच्यामुळे आपले शरीर जे असतं ते लुळं पडतं. त्यालाच काय म्हणतात, अर्धांगवात असे म्हणतात. या आजारात काय होतं, तर एका चेहऱ्याची एक बाजू आहे ती एक बाजू व शरीराची विरुद्ध बाजू अशी लुळी पडते. त्याचबरोबर श्वसन, बोलणे, गिळणे यावरही परिणाम होऊ शकतो. काही रुग्ण या झटक्यातच अचानक दगावतात. साधारणतः आपल्या 48 तासात जर लुळा पडला आहे तर ते स्पष्ट होते. यानंतर हळूहळू सुधारणा होऊ शकते. पण अशा पेशंटची फारशी परिस्थिती व्यवस्थित
प्रगती होऊ शकत नाही. त्याच्यानंतर काय होतं, त्याची कारणे काय आहे तर अति रक्तदाब, जर हाय ब्लड प्रेशर झालेला असेल तर लगेच हे अर्धांगवात होऊ शकतं. त्याच्यानंतर म्हातारपणात हा सहसा आजार दिसून येतो. त्याच्यानंतर रुग्णाची देखभाल आपण कशी करायची तर रुग्ण पडू नये मलमूत्र व्यवस्था, स्वच्छता किंवा त्याला बेड सोर्स, अन्न भरण इत्यादीकडे आपण लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर रुग्णाच्या लुळ्या पडलेल्या अवयवांना कृत्रिम व्यायाम, हलका मसाज करायचा किंवा फिजिओथेरपी जर असेल आपल्याकडे तर आपण फिजिओथेरपी द्यायची. त्याच्यामध्ये स्नायूंमध्ये शक्ती हळूहळू शक्ती परत येत असताना हळूहळू त्या अवयवांना व्यायाम शिकवणे. त्याच्यानंतर वेळच्या वेळी जी त्याची ट्रीटमेंट असेल ते सकाळ संध्याकाळ दुपार काय असेल ते गोळ्या चालू असतील त्या आपण व्यवस्थित द्यायच्या. तर असे रुग्ण अर्थात निराश दुःखी असतात मात्र काही महिन्यांनी सुधारणा होऊ शकते. त्यांना आपण काय करायचं, धीर देत राहायचं आणि जर काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधायचा. अशा प्रकारचे विविध आजार. त्याच्यानंतर औषधोपचार. तोंडावाटे औषध देताना काय करायचं तर आपले जे हात असतात साबणाने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर जे औषध असतील त्या पाकिटावर आपण किंवा स्ट्रीपवर काय करायचं किंवा औषधाची बॉटल असेल तर त्यावर आपण नाव बघायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर जी एक्सपायरी डेट असेल ती बघायची. त्याच्यानंतर औषध जेवणापूर्वी द्यायचंय जेवणानंतर द्यायचंय ते बघून त्याची खात्री करून आपण ते औषध द्यायचंय. त्याच्यानंतर औषधाची चव जर कडवट असल्यास तर आपण पेशंटला साखर किंवा त्याच्यासोबत फळाची एखादी फोड द्यायची. त्याच्यानंतर पातळ औषध मोजण्याच्या मापाचा ग्लास तयार ठेवायचा. त्याच्यानंतर गोळी कमीत कमी हाताळली जावी म्हणून गोळ्या घेण्यासाठी चमचा तयार ठेवायचा. नंतर पातळ औषधाची बाटली हाताने नीट हलवूनच नंतर त्याला औषध द्यायचं. त्याच्यानंतर औषध देत असताना काय काळजी घ्यायची तर औषध देताना रुग्णांच्या नातेवाईकाशी गप्पा मारू नये. त्यानंतर औषध मोजताना काळजीपूर्वक मोजावे. 2 औषधे एकत्र मिसळून देऊ नये. नंतर रुग्णाने गोळी गिळेपर्यंत तिथेच थांबायचे. त्याच्यानंतर गोळी गेल्याची खात्री करावी. त्याच्यानंतर औषधाबरोबर योग्य प्रमाणात पाणी द्यावे म्हणजेच त्याचे शोषण व्यवस्थित होते. त्याच्यानंतर रुग्णाला जर नाकातील नळीवाटे औषध दिले जाते तर त्याच्या गोळ्यांची कुटून पावडर करायची आणि त्याच्यात पाणी मिसळून नळीद्वारे द्यावी. पेशंटला एकाच वेळी जर जास्त टॅबलेट्स द्यायच्या असतील तर एकदम देऊ नयेत. 2 मिनिटाचा असा अंतर ठेवून नंतर त्या टॅबलेट द्यायच्या. मोठ्या गोळ्या असतील तर त्या घशात अडकण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण त्याची जास्त काळजी घ्यायची. त्यानंतर आयुर्वेदिक औषधे जे आहेत ती देताना डॉक्टरांच्या सल्ल्याने ते मध तूप गरम पाणी याबरोबर द्यावे. त्यानंतर गोळी व कॅप्सूल औषध देताना पाठीवर उताणे झोपून कधीही देऊ नये. रुग्णास उठून बसावयास सांगायचं आणि मग गोळी किंवा औषध द्यायचं. औषध दिल्यानंतर काय काळजी घ्यायची तर औषध झाल्यानंतर जे आपण कुठच्या वेळेस औषध दिलेला आहे तो टायमिंग जो आहे तो आपण लिहून ठेवायचा. त्याच्यानंतर औषध दिल्यानंतर लगेच उलटी झाल्यास मनाने आपण आपल्या ह्याने परत पेशंटला तेच औषध देऊ नये. लगेच डॉक्टरांना कळवायचे. उलटीची भावना झाल्यास उताणी झोपू देऊ नये. त्याच्यानंतर औषधाच्या डबीची जी झाकणं आहेत किंवा पातळ औषधाची झाकणं आहेत ती आपण घट्ट बंद करून ठेवावी. त्याच्यानंतर औषध दिल्यावर त्या मापाचे ग्लास धुवून ठेवावे. हात स्वच्छ धुवावेत. औषधाचा परिणाम विपरीत होत नाही याची खात्री करून घ्यावी. त्याच्यानंतर औषध देऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने परत त्या पेशंटची आपण विचारपूस करायची.
त्याच्यानंतर मधुमेह रुग्णांचे इन्सुलिन इंजेक्शन. इन्सुलिन जे आहे ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच द्यायचं. डायबेटिक पेशंट मध्ये इन्सुलिनची जी आपली जी हे आहे ती कमी होते. त्याच्यामुळे डॉक्टर काय करतात तर इन्सुलिन वाढवण्यासाठी इन्सुलिन चालू करतात. त्याच्यानंतर आपण त्या इन्सुलिनची सिरिंज आपल्याला आधी ओळखता यायला पाहिजे. इंजेक्शन इन्सुलिन सिरिंज मध्ये भरायला यायला पाहिजे. पेशंटला इंजेक्शन कसे देतात याची पण माहिती असणे आपल्याला गरजेचे आहे. ते इंजेक्शन इन्सुलिन जे वेगवेगळ्या कंपनीच्या बाजारात मिळतात. त्या बाटल्यांचा रंगही वेगवेगळा असतो. अशा वेळी आपण इन्सुलिनचे इंजेक्शन असेल त्याचं नाव वगैरे व्यवस्थित वाचून त्याची पहिली खात्री करावी की तेच इन्सुलिन आहे का, डॉक्टरांनी तेच दिलंय का. त्याच्यानंतर औषधाची अंतिम त्याची जी एक्सपायरी डेट आहे ती बघायची. त्याच्यानंतर इन्सुलिनची सिरिंज कशी ओळखायची तर ती प्लास्टिक पासून बनवलेली बारीक पिचकारी सारखी असते. त्यात काळ्या रंगाच्या खुणा असतात. त्या खुणावरती IU म्हणून लिहिलेलं असतं. 2 युनिट्स, 4 युनिट्स, 6 युनिट्स, 8 युनिट्स असे नसतात. ते इंटरनॅशनल युनिट असं त्याच्यावर मार्किंग केलेलं असतं. अशी त्याच्यामुळे 40 असं मार्किंग असतं. ते आपण इन्सुलिन बॉटल मधून ते ह्याच्यामध्ये सिरिंज मध्ये घ्यायचं आणि मग ते जे सांगितलेलं असतं युनिट तेवढे आपण पेशंटला द्यायचे. तर ते इन्सुलिन इंजेक्शनच्या बाटलीमध्ये औषध सिरिंज मध्ये कसे भरायचे तर आपण काय करायचं, पहिले आपले हात साबणाने स्वच्छ धुवायचे. त्याच्यानंतर जे आपली इन्सुलिनची वायल असेल त्या बॉटलला वायल म्हणतात. ती वायल असेल तर ती चांगली साबणाने स्वच्छ पुसायची. त्याच्यानंतर त्याची जी निडल असते इन्सुलिनची तर त्याचं ते वरचं टोपण काढायचं. त्याच्यानंतर त्या सुईला आपण अजिबात हात लावायचा नाही. त्या रबरी ह्याच्यात घालायचं आणि आपण पाहिजे तेवढे युनिट्स असतील तेवढे ते सिरिंज मध्ये भरून घ्यायचे आणि सिरिंज काढताना सुई सकटच काढायचे. त्याच्यानंतर डॉक्टरांनी जे काही युनिट्स द्यायला सांगितलेले तेवढे युनिट्स आपण द्यायचे. तर ते इन्सुलिनचे इंजेक्शन रुग्णाला कसे देतात तर इन्सुलिन इंजेक्शन मधुमेहाच्या रुग्णाला त्वचेखाली दिले जाते. आपण जी त्वचा असते ती पकडायची. त्याच्यानंतर ते इंजेक्शन द्यायचं. हे इंजेक्शन कुठे देतात, एकतर दंडावर देतात नाहीतर मांडीच्या त्वचेखाली देतात. इंजेक्शन द्यायच्या आधी आपण खात्री करून घ्यायची की पेशंटचं जेवण तयार आहे की नाही ते. कारण इंजेक्शन दिल्यावर लगेच जेवण द्यायचं आहे का नाहीतर लगेच नाही जेवण दिलं तर परत जी आपली इन्सुलिनचे युनिट दिल्यामुळे पेशंटची शुगर पण गरजेचं आहे. सूचना काय आहे तर डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे सिरिंज बदलायची. त्याच्यानंतर निर्जंतुकीकरणाचे नियम काटेकोरपणे पाळायचे. सुईला स्पर्श करायचा नाही. बाटलीचे बूच प्रत्येक वेळी स्पिरिटच्या बोळ्याने स्वच्छ पुसून घ्यायचे. ती जी इन्सुलिनची बॉटल आहे ती आपण फ्रीज मध्येच ठेवायची, बाहेर ठेवायची नाही. लघवीतील साखर कशी ओळखायची. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजेच मधुमेह होणे होय. त्याच्यानंतर मधुमेह असलेल्या रुग्णामध्ये लघवीतून साखर जास्त असते कारण त्याच्या रक्तात साखरेचे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे त्याची घरात आठवड्यातून निदान एकदा लघवी तपासणे आवश्यक असते. तर लघवीची तपासणी करण्यासाठी काय वापरलं जातं तर एक कागदी पट्टी असते, युरिक स्टिक्स म्हणतात त्याला. त्या पट्टीच्या टोकाला फिकट रंगाचा चौकोन असतात. ही कागदी पट्टी घेतल्यानंतर पट्ट्याने बाटली परत
कागदी पट्टी काढून घेतल्यानंतर पट्ट्यांची जी बाहेर ती परत पक्की बंद करायची. त्याच्यानंतर लघवीचा जे आहे लघवी आपण ती इंजेक्शनची नमुना घेण्यासाठी इंजेक्शनची रिकामी झाली एक वायल घ्यायची, त्याच्यात ती पूर्ण स्वच्छ करून त्याच्यानंतर स्त्रियांनी लघवी नमुना घेते वेळी सुरुवातीचा काही भाग सोडून नंतरचा मधला भाग धरायला सांगायचे. त्याच्यानंतर चौकोन घालून वर कुठल्या कुठल्या प्रकारचे रंग आपल्याला दिसतात तर हिरवट, फिकट, पिवळसर, फिकट आणि गडद विटकरी असे 5-6 कलर आपल्याला त्याच्यात दिसतात. त्याच्यानंतर वाफारा देणे म्हणजेच काय वाफ देणे. जर छातीमध्ये जर जास्त कफ असेल तर आपण पेशंटला काय करतो तर वाफ घेण्यास सांगतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाफारे येतात. आपण घरी पण आपल्या भांड्यामध्ये पाणी घेऊन वाफ देऊ शकतो. त्याच्यानंतर वाफेचं मशीन येतं, त्या मशीन मध्ये पण आपण निलगिरी तेल, त्याच्यानंतर नेबुलायझर पण आपण वापरू शकतो. तर आपण घरी जी वाफ देतो त्याला काय करायचं तर त्याच्यासाठी काय काय करायचं तर उकळलेलं पाणी घ्यायचं भांड्यात, त्याच्यानंतर टॉवेल घ्यायला सांगायचा आणि त्या पाण्यात आपण काही जे असतील काय वापरतो आपण तेल, निलगिरीचं तेल किंवा कॅप्सूल्स वगैरे जर किंवा बाम वगैरे टाकून पेशंटला डोक्यावर टॉवेल घेऊन आपण ती वाफ देऊ शकतो. त्याच्यानंतर रुग्णाला औषधी वाफारा देताना उकळत्या पाण्यात डॉक्टरांनी सांगितलेले औषध योग्य प्रमाणात टाकायचे आणि त्याची वाफ द्यायची. वाफेच्या औषधाच्या तयार कॅप्सूल मिळतात, त्याला छिद्र पाडून त्यातील थेंब पाण्यात टाकायचा व त्याच्यात विक्स, बाम किंवा निलगिरी तेल, मेंथॉल इत्यादीचा वापर करून पेशंटला वाफ द्यायची. त्याच्यामुळे काय होतं तर छाती जर भरलेली असेल पेशंटची कफने तर ती कमी होते आणि कफ जो असतो तो बाहेर टाकला जातो आणि छाती काय होते मोकळी होते. त्याच्यानंतर श्वसनातून औषधोपचार आपण काय काय घेऊ शकतो तर रोटा हेलर आणि इनहेलर असे दोन प्रकारच्या ट्रीटमेंटचा आपण वापर करू शकतो. जी आपण रोटा हेलर जो वापरणार त्याच्यात काय करायचं तर कॅप्सूल रोटा हेलर मध्ये कॅप्सूल टाकायची आणि त्याच्यात पेशंटला एका हाताने तो रोटा हेलरचा वरचा भाग धरून त्याला त्या कापसाचे 2 भाग वेगळे होईपर्यंत चक्राकार फिरवायला सांगायचा. त्याच्यानंतर रुग्णाला तोंडाने श्वास सोडण्यास सांगायचं. रोटा हेलर रुग्णाच्या तोंडातून काढावे, 10 सेकंद किंवा सहज जमेल तितका वेळ श्वास रोखून धरण्यास सांगायचा. त्याच्यानंतर रोटा स्प्रे हेलर मध्ये काय करायचं तर इनहेलर झाकण काढून तो चांगला इनहेलरचे झाकण काढून तो चांगला हलवायचा. त्याच्यानंतर रुग्णाला काय करायचं तर तोंडाने श्वास सोडण्यास सांगायचा. रुग्णाला ओठामध्ये इनहेलर ठेवण्यास सांगायचं आणि श्वास घ्यायला सुरुवात करताना इनहेलरच्या वरच्या टोकावर दाब देण्यास सांगायचा आणि तो दीर्घ असं घेण्यास सांगायचं आणि इनहेलर तोंडातून काढून मग सहज जमेल तेवढा वेळ श्वास रोखून ठेवायला सांगायचा आणि मग नंतर श्वास सोडायला सांगायचा. अशा प्रकारे स्प्रे इनहेलर वापरायचा. त्याच्यानंतर एनिमा म्हणजेच काय म्हणतात त्याला बस्ती. एनिमा कशासाठी देतात, जो आपल्या मोठ्या आतड्यामध्ये आणि गुदाशयामध्ये जो काही मळ साठलेला असतो तो कृत्रिमरित्या बाहेर काढण्यासाठी एनिमा दिला जातो. एखादा द्रव पदार्थ गुदद्वारातून आत घालण्याच्या
क्रियेला काय म्हणतात? साधारणपणे कोणत्या कारणासाठी एनिमा द्यायला सांगतात? तर मळ व आतडे मळ व आतडे मऊ करण्यासाठी. त्याच्यानंतर जर पेशंटला जर संडासला साफ होत नसेल तर म्हणजे बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, वात असेल तर कमी करण्यासाठी, ऑपरेशन व बाळंतपण सुलभ होण्यासाठी काय करतात? तर एनिमा देतात. एनिमा कशा प्रकारे द्यायचा असतो? तर एनिमा देण्याचे भांडे जे असते ते चांगल्या स्थितीत आहे की नाही याची आपण पहिली खात्री करायची. त्याच्यानंतर एनिमाचे सर्व साहित्य नीट मांडून ठेवायचे, आडोसा करायचा आणि नातेवाईकाला पेशंटच्या सोबत थांबायला सांगायचे. त्याच्यानंतर त्याच्या पेशंटच्या डोक्याखाली उशी द्यायची. त्याच्यानंतर अंगावरची जी चादर असते पांघरुणे काढून त्या कमरेखाली प्लास्टिक कपडा पसरवायचा. रुग्णाच्या कमरेभोवती कपडे सैल करून खाली सरकावे व खालच्या पायाचा जो गुडघा आहे तो दुमडून पोटाशी घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो द्रव पदार्थ असेल तो त्या नळीतून आतमध्ये सोडायचा आणि पेशंटला काय करायचं, काय सांगायचं? तर श्वास आत रोखून धरण्यास सांगायचा. त्याच्यानंतर रुग्ण सुमारे 5 मिनिटे पाणी आत धरून ठेवण्यास सांगायचे आणि संडासला लागल्यास तर लगेच त्याला काय करायचं? तर बेड पॅन द्यायचं. शक्य असल्यास त्या पेशंटला संडास वापरायला सांगायचे. त्याच्यानंतर शौचास झाल्यावर गुद भागाची स्वच्छता करून रुग्णास कपडे घालायला सांगायचे. अशा प्रकारे हा एनिमा द्यायचा. त्याच्यानंतर मलमपट्टी. मलमपट्टी आपण कशासाठी करतो? तर जखम स्वच्छ राहायला पाहिजे, जंतू संसर्ग जखमेमध्ये जंतू होऊ नयेत त्याच्यासाठी आपण मलमपट्टी करतो. त्याच्यानंतर तेच जे मलमपट्टी असते त्यालाच काय म्हणतात? ड्रेसिंग. तर ड्रेसिंग आपण कसे करायचे? तर आपल्याकडे काय पाहिजे साहित्य? निर्जंतुक केलेले कापसाचे बोळे, जाळीदार कापड, डॉक्टरांनी सांगितलेले जंतुनाशक मलम, त्याच्यानंतर जे रोल बँडेज असतो किंवा कात्री, त्याच्यानंतर जंतुनाशक द्रावक, सेव्हलॉन, हायड्रोजन पेरॉक्साइड, त्याच्यानंतर प्लास्टिक कापड त्यालाच काय म्हणतात? मॅकिनटॉश. एवढं हे आधी साहित्य आपण एकत्र करून घेऊन त्याच्यानंतर मलमपट्टी करण्यापूर्वी जखम केवढी आहे, पट्टीचा आकार, त्यानुसार पट्टीचा आकार घ्यायचा. त्याच्यानंतर मलमपट्टी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व निर्जंतुक वस्तू असायला पाहिजे. त्याच्यानंतर मलमपट्टी करण्याची पद्धत कशी आहे? तर पहिल्यांदा आपण आपले हात साबणाने स्वच्छ करायचे. हातात काय घालायचं? ग्लोव्ज घालायचे. त्याच्यानंतर रुग्णास मलमपट्टी करावयाची कृती थोडक्यात सांगायची. त्याच्यानंतर रुग्णाला योग्य स्थिती द्यायची. त्याच्यानंतर आधीची जर पट्टी केलेली असेल तर ती आपण सावकाश सोडायची. त्याच्यानंतर ते सगळं चिकटलेली असल्यास आपण पाण्याने ते धुवून काढायचं. त्याच्यानंतर बोळा जो असतो बाहेर अशा दिशेने बोळा चालवायचा. घाण झालेला बोळा परत वापरायचा नाही. जखम स्वच्छ केल्यानंतर त्यानंतर त्याच्यावर काय करायचं? तर जे जंतुनाशक जर मलम असेल तर ते जखमेवर वापरायचं. त्याच्यानंतर ते जाळीदार जी पट्टी असेल कापडाची ती त्या जखमेवर ठेवून त्याच्यानंतर ती रोल बँडेज किंवा चिकटपट्टी असेल तर ती गुंडाळायची. बँडेज बांधताना फार घट्ट किंवा लूज बांधू नये. तसेच गाठ जखमेवर येऊ देऊ नये. सर्व वापरलेले साहित्य स्वच्छ जागेवर आपण ठेवायचे. त्याच्यानंतर पट्टी बदलायची. हे खूप जर पू वगैरे झालेला असेल तर पट्टी दिवसातून एकदा दोनदा बदलायची. आणि जर जखम बरी होत असणारी असेल किंवा पाणी याचं जर प्रमाण कमी झालेलं असेल तर 2 दिवस ठेवून बदलली तरी चालते.
त्याच्यानंतर डोळ्यांचे औषधोपचार, गिजा झालेली असेल, जंतुदोष झालेला असेल तर त्यावर औषधोपचार लवकरात लवकर करायचं. डोळ्याचं जर ऑपरेशन केल्यानंतर त्यामध्ये औषधे घालावी लागतात. स्वच्छता पाळून किंवा नियमित औषधे घालून डोळा बरा होतो. डोळ्यात औषधे घालताना ते काळजीपूर्वक योग्य पद्धतीने घालावे लागते. डोळा हा अतिशय नाजूक अवयव असल्यामुळे त्या बाबतीत आपण जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण ती औषधे घालायची आहेत. आपले हात स्वच्छ करून व डोक्यावरील बाजूस उभे राहावे व पापण्यावर काही स्त्राव चिकटलेले असेल तर ओल्या कापसाने आपण पुसून काढावे. औषध घालण्यापूर्वी डोळ्याचे निरीक्षण करावे. डॉक्टरांनी सांगितलेले औषध हातात आहे याची खात्री करावी. त्यानंतर रुग्णाला आपण ते ड्रॉपरच्या सहाय्याने ते औषध डोळा स्वच्छ करून घालावे. त्याच्यानंतर ताप व प्रथम उपचार. ताप आपण घरी पण मोजू शकतो. जर थर्मामीटर असेल आपल्या घरात तर आपण त्याने ताप मोजू शकतो. तुमच्या जर घरी नातेवाईकांना, शेजाऱ्यांना ताप असल्यास तुम्ही ताप माणसाला येतो, यात सर्दी होते, न्यूमोनिया होतो, टायफॉइड, मूत्रमार्ग संसर्ग, मलेरिया, कावीळ, सेप्टिक जखमा अशामुळे काय होतं, ताप हा आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर ताप हा आपण कशाने मोजतो? थर्मामीटरने. थर्मामीटर मध्ये पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं, नॉर्मल जे आपले तापाचे हे आहे ते 98 डिग्री फॅरेनहाइट आणि 37 डिग्री सेंटीग्रेड. डिग्री सेंटीग्रेड. त्याच्यामध्ये काय होतं तर काचेचा तापमापक आणि डिजिटल तापमापक असे 2 तापमापक असतात. काचेचा तापमापक मध्ये हा जो तापमापक असतो तो चपट्या रंगाची चपटी त्रिकोणी अशी नळी असते. तिचे टोक बंद असते. त्याच्यामध्ये काय असतं, पारा भरलेला असतो. आणि डिजिटल मध्ये काय असतं तर ही समान जाडीची प्लास्टिकची नळी असून तिचे एक टोक बंद असते व दुसऱ्या टोकाला शंकूच्या आकारामध्ये पाऱ्याचा चकाकणारा पदार्थ असतो. काचेचा जो थर्मामीटर असतो तो काय करायचा तर काचेच्या बाटलीत तळाला कापूस ठेवून त्या बाटलीत कापसावर 1 ते 1.5 इंच पातळी येईल एवढे जंतुनाशक द्रव म्हणजे काय सॅव्हलॉन किंवा डेटॉल मध्ये तो पारा बुडेल एवढ्यापर्यंत असा ठेवायचा. त्याच्यानंतर कापूस असल्याने काचेचा पारा असलेला बल्ब काय होतो, फुटत नाही. रुग्णाला काखेतून ताप मोजणार असल्याचे सांगायचे. त्याच्यानंतर त्याची काख जी असेल ते स्वच्छ टॉवेलने पुसून घ्यायची. त्याच्यानंतर थर्मामीटर बाटलीतून बाहेर काढून तो स्वच्छ पुसून नंतर तो पेशंटच्या काखेत ठेवायचा व काखेतून काढून नंतर त्याच्यावर 1 मिनिट पूर्ण झाल्यावर किती त्याच्यावर टेम्परेचर दाखवतं ते नोंद करायची. त्यानंतर अशा प्रकारे कुठे कुठे आपण थर्मामीटर हे करू शकतो, मोजू शकतो तर काखेत, तोंडात आणि लहान मुलांसाठी कुठे गुदद्वारामध्ये आपण ताप मोजू शकतो. त्यानंतर डिजिटल थर्मामीटर हा बटनाने चालू करायचा असतो. तो पेशंटच्या काखेत ठेवायचा आणि त्याचा जो आवाज पेशंटला 1 मिनिट झाल्यावर जो आवाज येईल 1 किंवा 2 मिनिटानंतर तो त्याच्यावर किती टेम्परेचर आहे तो डिटेक्ट होणार. सर्वसाधारणपणे आपण काखेत थर्मामीटर ठेवूनच ताप मोजतो.
त्याच्यानंतर तोंडातील तापाचे पण प्रकार आहेत. जर जास्त ताप असेल 40-42 डिग्रीच्या वरती तर पेशंटला थंड पाण्याने आंघोळ करायला सांगायचे. त्यानंतर ताप नाही 98 मध्ये, सौम्य ताप 99 ते 100, मध्यम 100 ते 102 आणि जास्त 102 वर आणि तीव्र 104 असा तापाचा प्रकार आहे. तर रुग्णाचा ताप कमी करण्यासाठी काय करायचं, तर जास्त ताप असल्यास त्याच्या बॉडीला धोका होऊ शकतो, त्याच्यामुळे फिट्स आकडी पण येऊ शकते. अशा वेळी काय करायचं, रुग्णाला हवेशीर खोलीत आपण झोपवायचं, पंखा चालू करायचा आणि त्याच्या अंगावरचे कपडे सैल करायचे. अंगावरील चादर ब्लँकेट जी असेल ती जी पातळ घालायची. तर रुग्णाला थंड पाणी प्यायला द्यायचे. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या. रुग्णाच्या कपाळावर बर्फाची पिशवी ठेवायची. कोमट पाण्याच्या फडक्याने रुग्णाचे अंग ओले करायचे. एवढ्या आपण तापामध्ये बघू शकतो. तापामध्ये आपण एवढे बघू शकतो. सौम्य ताप किती असतो, तर 99 ते 100, मध्यम 100 ते 102, जास्त 102 च्या वर आणि तीव्र 104. जास्त ताप असेल तर आपण डॉक्टरांशी काय करायचं, संपर्क साधायचा. त्याच्यानंतर नाडी मोजणे. नाडी मोजणे म्हणजे काय, तर हृदय आणि घेतली, त्यानंतर नाडी आणि हृदय अशा यांचा अगदी थेट संबंध असतो. नाडीवरून हृदयाचे कार्य समजते. त्यानंतर हृदयाच्या स्पंदनाबरोबर रोहिणीमध्ये जाणवणारी लाट म्हणजे काय म्हणतात त्याला, नाडी. नाडीला आपण काय म्हणतो, पल्स असेही म्हणतो. त्याच्यानंतर रोहिणी हाडावरून जाताना त्वचेलगत हाताला जाणवते. त्या ठिकाणी ती तपासणीही सोपं होतं. शरीरात सर्वत्र नाडी एका वेळेस चालते. त्याच्यानंतर नाडी किती ठिकाणी बघता येते, रेडियल पल्स, ब्रॅकियल पल्स आणि कॅरोटिड पल्स. रेडियल, ब्रॅकियल आणि कॅरोटिड पल्स. रेडियल जी आहे ती आपली जी दिसते ती मनगटावर, अंगठ्याच्या वर, आणि ब्रॅकियल जी आहे ती आपण कोपरावर बघू शकतो इथे. त्याच्यानंतर कॅरोटिड आहे ती आपण गळ्यात अशी बघू शकतो. तर आपला जो नाडीचा वेग असतो तो लहान मुलांमध्ये वेगळा असतो, प्रौढ मध्ये वेगळा असतो आणि वृद्ध मध्ये वेगळा असतो. तर नवजात बालकामध्ये किती असतो, 7, प्रौढ आणि वृद्ध. नवजात मध्ये जो असतो तो 130 ते 140 पर्यंत असतो एका मिनिटात, आणि प्रौढ व्यक्तीमध्ये 60 ते 80 मध्ये असतो, आणि वृद्ध मध्ये 50 ते 70. एवढा असतो. नवजात बालकामध्ये 130-40, प्रौढ व्यक्तीमध्ये 60-80, 70-80, आणि वृद्धामध्ये किती असतो, 50 ते 70. हे किती असतो पर मिनिट, एका मिनिटाला एवढा असतो. त्याच्यानंतर स्वस्थ व्यक्तीतील नाडीमधील नैसर्गिक बदल. जर वयोमानानुसार फरक असतो. लहान मुलामध्ये नाडीचा वेग जास्त असतो, व्यायाम केल्यानंतर वेग तात्पुरता वाढतो, आणि अतिउत्साह असेल किंवा राग असेल, भीती असेल तर नाडीचा वेग तात्पुरता जो असेल तो वाढतो. त्याच्यानंतर नाडी बघण्याची पद्धत. नाडी स्पर्शाने तपासतात व मोजतात. स्टेथोस्कोपने काय करतात, तर हृदयावरचे जे आपले ठोके आहेत ते मोजतात. ते जे हृदयावरचे जे ठोके असतात आणि नाडीचे जे आपण ठोके बघतो ते दोन्ही एकच असतात. तर रुग्ण विश्रांतीच्या अवस्थेत किंवा झोपलेला असावा. त्याच्यानंतर नाडी शक्यतो मनगटावरील
बघावी, मनगटावर अंगठ्याच्या मुळाशी बघावी. त्याच्यानंतर रुग्णाच्या मनगटावर अंगठ्याच्या मुळाशी 3 बोटे ठेवून जे ठोके जाणवतील मिनिटाला ते ठोके 1 मिनिटभर मोजावे. त्याच्यानंतर त्या ठोक्याची नोंद करायची. नाडी जी असेल ती नियमित चालते का, अस्वाभाविक जर असेल तर नाडीचे ठोके असे जर एका ह्याच्यात पडत नसतील तर आपण डॉक्टरांशी लगेच संपर्क साधायचा. प्रौढ व्यक्तीमध्ये जर 100च्या वर असेल प्रति मिनिटाला नाडी तर त्याला काय म्हणतात तर जलद नाडीवेग, आणि मंद असेल तर 60 पेक्षा कमी असेल तर मंद नाडीवेग. खूप रक्तस्राव, जुलाब किंवा उष्माघात त्याच्यामुळे नाडी वेगाने आणि खूप जास्त वेगाने चालते. त्याच्यानंतर रुग्णाची नाडी अनियमित, कधीतरी मंद असते, कधी ठीक असेल तर धोका संभवतो. त्याच्या नाडी बघताना एकाग्र चित्ताने आपण नाही मोजावेत, नाहीतर आपले जे ठोके आपण मोजतो ते चुकतात. त्याच्यामुळे एका मिनिटाला किती ठोके पडले ते आपल्याला पटकन समजत नाही. आणि जी आपली नाडीची आपण जी मोजणार एका मिनिटाला ते 1 मिनिट पूर्ण होईपर्यंत नाडीचे ठोके मोजायचे. 1 मिनिटाच्या आत 15 सेकंदात किंवा 30 सेकंदामध्ये आपण बघू नये. त्याच्यानंतर श्वसन दर. श्वसन क्रिया कशाला म्हणतात तर श्वसन आत घेणे आणि जो उच्छवास असतो तो बाहेर टाकणे. ऑक्सिजन बाहेर घेणे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणे, त्यालाच काय म्हणतात श्वसन क्रिया म्हणजेच रेस्पिरेशन. श्वसनाचा दर किती असतो? श्वसन क्रिया होताना काय होतं तर आपली छातीची जी हालचाल आहे, हात घेणं बाहेर टाकणं, हात घेणं बाहेर टाकणं, ही त्यालाच काय म्हणतात श्वसनाचा दर असं म्हणतात. ती प्रति मिनिटात किती घेतली जाते, किती घेतले जातात ती संख्या मोजणे आपल्याला आवश्यक होतं. त्याच्यात पण वयोमानानुसार त्याचे हे ठोके वेगवेगळे असतात. तर तरुण आणि प्रौढ माणसामध्ये 1 मिनिटाला किती असतात ते 12 ते 18 असतात, आणि लहान मुलांमध्ये 20 ते 40. आणि नवजात जर आपला बाळ असेल तर 40 ते 60 पर्यंत असतो श्वसनाचा दर, तेवढा असतो. आणि जर ताप खोकला असेल आणि श्वसनाचा जर श्वसन दरामध्ये जर काही वाढलेला असेल तर काय केलं जातं, न्यूमोनिया आहे की नाही ते बघितलं जातं. तर 60 पेक्षा जास्त जे आहे श्वसन दर तो 2 महिन्यापर्यंतच्या मुलांमध्ये दिसतो. त्याच्यानंतर 50 पेक्षा जास्त आहे तो 3 महिने किंवा ते 1 वर्षामध्ये, आणि 40 पेक्षा जास्त 1 वर्षापेक्षा जास्त मुलांमध्ये दिसतो. तर श्वसन दर हा नॉर्मली किती असतो 12 ते 18 प्रौढ व्यक्तीमध्ये. प्रौढ मध्ये, आणि 20 ते 40 असतो ते लहान मुलांमध्ये. नवजात मध्ये 0 ते 2 महिन्यापर्यंत 60 पेक्षा जास्त, त्याच्यानंतर 3 महिने ते 1 वर्षापर्यंत 50 पेक्षा जास्त, आणि 1 वर्षापेक्षा जास्त 40 पेक्षा जास्त. त्यानंतर श्वसनाचा दर मोजण्याची जी पद्धत आहे ती काय आहे, नाडी बघितल्यानंतर श्वसनाचा दर मोजायचा असतो. त्याच्यानंतर आपण श्वसन मोजत आहे ही जाणीव रुग्णाला होऊ द्यायची नाही. त्याच्यानंतर रुग्णाच्या छातीच्या हालचालीकडे आपण लक्ष करायचा. त्याच्यानंतर घड्याळात आपण टाइम लावायचा, 1 मिनिट लावायचं. त्याच्यानंतर आपण जो श्वसन दर आहे तो मोजायचा आणि त्याच्यानंतर त्याची नोंद करायची. त्याच्यानंतर श्वासोच्छवासातील स्वाभाविक बदल. आपण जर काही जड काम केलं किंवा चालणं किंवा धावणं याच्यामध्ये आपला श्वसनाचा जो हे आहे तो वेग आहे तो वाढू शकतो. त्याच्यानंतर जर जास्त आनंद झाला, राग आला, भीती वाटली तरी पण श्वसनाचा दर वाढू शकतो. नंतर या आजारात श्वसनाचा वेग कधी कमी होतो तर पेशंट जर बेशुद्ध असेल किंवा त्याने काहीतरी विष बाधा असेल पेशंटला तर
किंवा ऑपरेशनच्या वेळी जर भूल दिलेली असेल तर जो आपला श्वसनाचा दर आहे तो त्याच्यामध्ये कमी होतो. त्याच्यानंतर वेग जास्त वाढतो तो कशामुळे, जर दमा असेल पेशंटला, हृदयाचे जर आजार असतील किंवा ॲनिमिया, अशक्तपणा, त्याच्यानंतर मूत्रपिंडाचे जर आजार असतील तर श्वसनाचा दर हा वाढू शकतो. श्वसनाचा दर कमी कशात होतो, पेशंट बेशुद्ध असेल किंवा भूल दिलेली असेल पेशंटला विषबाधा झालेली असेल तर पेशंटचा जो श्वसनाचा दर असेल तो कमी होतो. आणि हृदयाचे आजार, दमा, ॲनिमियामुळे, अशक्तपणा, त्याच्यामुळे मूत्रपिंडाचे आजार असतील तर तो जास्त होतो. अशा प्रकारे श्वसन दर मोजला जातो. त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, अन्न पाण्याचा हिशोब किती घेतले जाते आणि किती टाकले जाते त्याला काय म्हणतात, इनटेक आणि आउटपुट. इनटेक आणि आउटपुट. इनटेक म्हणजे काय, जे पेशंटला दिले जाते नाकात नळी घालून किंवा सलाईनद्वारे जेवढं शरीरात द्रव पदार्थ घेतला जातो त्याला काय म्हणतात, इनटेक असं म्हणतात. आणि आउटपुट म्हणजे तो शरीराबाहेर टाकला जातो, लघवी वाटे, उलटी वाटे किंवा शौचा वाटे, घामा वाटे, त्याला काय म्हणतात, आउटपुट असं म्हणतात. तर हा इनटेक आउटपुट असा चार्ट घेतलेला जातो. तर इनटेक आपण कशा वाटे देतो, तर नळी वाटे आणि सलाईनद्वारे. आणि आउटपुट जे आहे ते आपण लघवी, घामा वाटे असं आपण हे करू, त्याची नोंद करू शकतो. तोंडात इनटेक आपण कसं काय आपण दिवसाला किती इनटेक जो चार्ट असेल त्याच्यावर आपण लिहून ठेवायचं. जर तोंडावाटे जर इनटेक घेतलं असेल तर त्याच्यामध्ये काय येतं, ज्यूस घेऊ शकतो, पाणी, चहा, कॉफी इत्यादी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर रुग्णाला जर नळी वाटे द्यायचं असेल तर ते किती वेळा पेय दिलं गेलेलं आहे त्याची पण नोंद करून ठेवायची. सलाईन चालू असल्यास ते सलाईन किती सलाईन गेले त्याची नोंद करून ठेवायची. नोंद करताना ती वेळ किती मिली गेलाय पेशंटला त्याची पण नोंद करून 24 तासाचा जो काही हिशोब असेल तो इनटेकचा करायचा. त्याच्यानंतर आउटपुट जे आहे तर लघवीची नळी लावलेली असल्यास प्रत्येक 12 तासाने म्हणजे दिवसातून 2 वेळा पिशवी रिकामी करायची. आणि जे इनटेक आउटपुट जे असेल ते आपण त्याची नोंद करून ठेवायची. पिशवी जर लगेच भरत असेल तर ती लगेच रिकामी करायची आणि ते आउटपुट जी आहे ते आपण नोंद करून ठेवायची. त्याच्यानंतर जर पेशंटला लघवीची जर नळी लावलेली नसेल तर ते भांड्यात जमा करून त्याचं पण आउटपुट किती आहे त्याची पण नोंद करून घ्यायची. परत रुग्णाला घाम असल्यास घाम किती येऊन गेला त्याची नोंद करायची. संडास होत असल्यास किती वेळा संडास झाला त्याची पण नोंद करून ठेवायची. अशा प्रकारे हा इनटेक आउटपुट चार्ट तयार करायचा. त्याच्यानंतर धोक्याची सूचना. धोक्याची सूचना म्हणजे काय, घरी रुग्ण सेवा करीत असताना काही वेळेस रुग्णामध्ये काही धोकादायक चिन्हे दिसतात. अशा वेळी काय करायचं, पेशंट जर नेहमीपेक्षा जर वेगळी काही चिन्हे दिसली किंवा वेगळा वागला तर आपण लगेच काय करायचं, तर डॉक्टरांशी संपर्क साधायचा. पेशंट बेसावध असेल, काही उत्तर देत नसेल, प्रतिसाद देत नसेल, डोळ्यामध्ये ओळख दिसेनाशी झाली असेल तर आपण काय करायचं, डॉक्टरांशी संपर्क साधायचा. त्याच्यामध्ये काय बघायचं, त्वचेचा रंग बघायचा, ताप बघायचा, नाडी, श्वसन हे आपण बघू शकतो. ऑक्सिजन कमी पडल्यामुळे त्याचं काय होऊ शकतं,
तर त्याची ओठ, जीभ, हातापायाची बोटे, कानाची पाळी काय होऊ शकते, निळसर होऊ शकते, म्हणजे सायनोसिस होऊ शकतो. त्याच्यानंतर नाडी अतिशय भरभर चालत असेल, अगदी हळूहळू चालत असेल, नाडीचा वेग 120 पेक्षा जास्त असेल, 60 पेक्षा कमी असेल, अशक्तपणा असेल तर तो आपण नोंद करायचा. त्यानंतर श्वसन दर जर भरभर असेल, फार मंद असेल, 12 पेक्षा कमी, 40 पेक्षा जर जास्त असेल तर त्याची पण नोंद करायची. परत रुग्णाचे हातपाय गार पडलेत काय ते पण बघायचे. जर ताप 104 पेक्षा जास्त आहे ते पण बघायचे. हे सगळं काय कशामध्ये येतं तर ही सगळी धोक्याची चिन्हे आहेत. स्नायूची शक्ती कमी झाल्याने होणारा बदल, रुग्णाचे हातपाय चालत नाही, जबडा खाली ओघळतो, गाल आत ओढले जातात, घशातून काय होतं, घरघर असा आवाज येतो. त्याच्यानंतर आपण काय करायला सांगितलं, पेशंटला कुशीवर झोपवायचे, त्यानंतर कृत्रिम श्वासोच्छवास घ्यायचा असल्यास मात्र उताने झोपवायचे, जीभ मागे पडू नये, जिभेवर कडक काहीतरी पट्टी वगैरे ठेवायची. अशा प्रकारे शेजाऱ्यांची किंवा इतरांची मदत मागायची, डॉक्टरांना फोन करायचा. अशा प्रकारची आपण काळजी घेऊ शकतो जर पेशंटला धोकादायक जर चिन्हे दिसली. त्याच्यानंतर मृत्यूची चिन्हे, मृत्यूच्या चिन्हेमध्ये काय काय दिसतं, जर रुग्णसेवा करत असल्यास तर मृत्यूची चिन्हे रुग्ण सहायकाला ओळखायला यायला पाहिजे ना, त्याच्यासाठी ती मृत्यूची चिन्हे कुठची आहे, डेथ सायन्स बोलतात त्याला. ते काय काय आहे तर डोळ्याची जी बुब्बुळ आहेत ते काय होतात, स्थिर असतात, बाहुल्या मोठ्या झालेल्या असतात, बुब्बुळाची क्रिया पूर्णपणे नष्ट होते, पाणीदार असे डोळे तेव्हा दिसतात. त्याच्यानंतर बॅटरीच्या उजेडामुळे डोळ्याची बाहुली बारीक होते, मृत्यूनंतर ती विस्तारलेली असते, हातपाय व शरीर काय होतं, थंडगार झालेलं असतं, नाडी लागत नाही, श्वसन क्रिया पूर्णपणे बंद झालेली असते, त्याच्यानंतर रुग्णाची हालचाल पूर्णपणे थांबते. अशा प्रकारची मृत्यूची चिन्हे दिसते. नाडी लागत नाही, हातपाय थंड होतात, रुग्णाची हालचाल पूर्णपणे थांबते, डोळे स्थिर होतात व बाहुल्या पण काय होतात, मोठ्या झालेल्या दिसतात. अशा प्रकारे मृत्यूची चिन्हे आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे आजची